नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सिमला मिरची 30 पद्धतीने खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नक्की करा। तर इथे मी सिमला मिरची भरून करत आहे। तर इथे मी सिमला मिरची बारक्या घेतलेल्या आहेत, छोट्या छोट्या अशा। तर त्याचा वरचा जो देठ असतो तो काढून घेतलाय आणि इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे। तर सगळ्यात आधी यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, यानंतर धनेपूड घातले अर्धा चमचा, यानंतर पावभाजी मसाला घातलाय। जर पावभाजी मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी चालेल। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची, तिखट घालायचं, ही माझी घरची चटणी आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर इथे मी वेगळं ताट घेतलं नाही, कमीत कमी भांड्यांमध्ये करत आहे। बऱ्याच महिला ज्या असतात त्या वर्किंग असतात, ऑफिसला जाणाऱ्या असतात, तर त्यामुळे सकाळच्या वेळेत त्यांना पटकन डबा करायला वेळ जातो। तर त्यामुळे इथे मी ही कुकरमध्ये तयार करून दाखवत आहे। तर ही जी भरलेली सिमला मिरची आहे कुकरमध्ये तयार केल्यामुळे अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते आणि चवीला खूप छान अशी तयार होते। यामुळे वेळही वाचतो आणि पदार्थही खूप छान तयार होतो। त्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांना देखील स्वयंपाक करायचा कंटाळा किंवा वेळ वाया जाणार नाही। तर इथे मी सिमला मिरची जी आहे ती व्यवस्थित अशी सगळी भरून घेत आहे। तर इथे पाहू शकत असाल सगळे जे सिमला मिरची आहेत त्या मी भरून घेतलेल्या आहेत। आता उरलेला जो मसाला आहे तर तो तसाच न टाकता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे। तर इथे हा थोडा मसाला उरलेला आहे, तर मी थोडा जास्त केला होता मसाला। तर आता हा मसाला जो आहे तो मिक्सरला आपण वाटून घेऊयात। तर ही मी मिक्सरच्या आता भांड्यामध्ये काढून घेते। आता हा मिक्सरला वाटते वेळी यामध्ये लागेल तेवढं पाणी घालायचं आहे, अति पाणी घालायचं नाही। तर अगदी एक अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं। आता कुकरमध्ये जिरं घालायचं, मोहरी घालायची आणि जी तयार केलेली भरलेली सिमला मिरची आहे ती यामध्ये घालायची आहे। तर आता हे सगळ्या सिमला मिरची जे आहेत ते व्यवस्थित अशा यामध्ये घातलेले आहेत। आता सिमला मिरची घातल्यानंतर 2 मिनिटं झाकण लावायचं आणि असंच एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे। कुकरचं झाकण पूर्ण बंद करायचं नाही, फक्त त्यावरती असं ठेवून द्यायचं। एक 2 ते 3 मिनिटानंतर व्यवस्थित अशी छान भाजली गेलेली आहे सिमला मिरची, परतून घ्यायचं उलटण्यानं। आणि आता यामध्ये आपण जे वाटलेलं मिक्सरला जे वाटण तयार केलेलं होतं मसाल्याचं तर ते यामध्ये घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घालून व्यवस्थित असं वाटण करून घेतलेलं, म्हणजे छान अशी मसालेदार सिमला मिरची तयार होते। तर थोडंसं अजून मी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता कुकरला 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या। तर इथे मी 2 शिट्यांमध्येच तयार झालेला आहे। कुकर थंड करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकत असाल की ती मस्त अशी शिमला मिरची भरलेली मस्त अशी तयार झालेली आहे। तर वरून यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि नाही घातली तरी देखील खूप सुंदर आणि जबरदस्त अशी लागते। बघा किती मस्त अशी शिजलेली आहे। काय मग मंडळी, आवडली ना रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा।